वेल्डिंगचं काम चालू आहे वरती, नाही का? खाली झालं होतं, मग अजून वरती काम बाकी. आज इकडे एंगल पसरवले यांनी. आपलं जे पपईचं झाड होतं त्याला 2 पपाई पिकल्या होत्या, हे बघा, ही एक आणि ही एक. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज, तुम्हाला चेहऱ्यावरून असं वाटत असेल का तुमच्या भावाने आंघोळने गेलेली आहे, बट आंघोळीचा काहीच विषय नाही गाईज. मला आहे ना सर्दी झालेली आहे, आणि सर्दी म्हटलं माझी पुरी बॅटरी डाऊन होऊन जाते, नाही का? ॲक्च्युली पूर्ण म्हणजे पुरी बॅटरी डाऊन होऊन जाते, काहीच सुचत नाही काय करावं काय नाही. आता ॲक्च्युली हॉस्पिटलला जायचं आहे, बट अजून ते हॉस्पिटल उघडलं नाही. आणि पसारा एवढा पडलेला आहे घरात, मला कधी पसारा सहन होत नाही. बघा किती पसारा पडलेला आहे गाईज. इकडं पण खूप सारा पसारा पडलेला आहे. ॲक्च्युली मला पसारा काही सहन होत नाही, बट ते पण करायची कॅपॅसिटी नाही मला, नाही का? त्याच्यात फायर एक्सटिंग्विशर पण पडलेले आहे काही रिफिलिंगसाठी. बघू आता दवाखान्यात गेल्यानंतर कसं जरा बरं वाटेल, नाही का? इंजेक्शन देतील ना ते डॉक्टर सर्दीचं, मला थोडं मी स्टेबल होऊन जाईल. त्यानंतर मग गाईज गोडाऊनला जाऊ. आहे 4-5 फायर एक्सटिंग्विशर आहे, ते बनवून जरा, आणि त्यानंतर घरी येऊ, घरातलं थोडंफार काम करून घेऊ, नाही का? पण सर्दी म्हटलं ना गाईज, एक वेळेस हातपाय तुटला आणि माझं मला काही वाटत नाही, माझ्या गुडघ्यात पाणी तरी मला काही वाटत नाही. पण सर्दी नो कॅपॅसिटी, डायरेक्ट बॅटरी डाऊन. रात्रीपासून नीट झोप नाही मला. तो गाईज तर जस्ट ना आत्ताशी आपण आलेले गोडाऊनला. काही फायर एक्सटिंग्विशर आहे ते आपल्याला रिफिलिंग करायचे, हे वाले झालेले आहे. हे बघा, हे 4 काल आणलेले आपण, ते हे वाले रिफिलिंग करायचे, बट आत्ता नाही करणार आहे आपण, कारण मी जवळ हॉस्पिटलला जाऊन येत नाही ना, तर मी काही करायची कॅपॅसिटीच नाही. आणि त्याच्यात अजून पण काम झालेलं नाही. हे बघा, हे काम बाकी आहे. हे फक्त आत्ताशी 3 रूमचे अँगल टाकलेले, अजून पत्रे बाकी. कधी करते काय माहिती, केलं पाहिजे लवकर, कारण आपल्याला वांदे होत आहे, नाही का? चला गाईज जाऊ हॉस्पिटलला. काय नाही उघडला असेल का नाही काय की ते पण माहिती नाही मला. काहीच आता काही पण करून हॉस्पिटलला जावंच लागणार आहे, कारण सण नाही होते, डोकं पण लय दुखू राहिलं प्रमाणचे वाढले. चला निघू हॉस्पिटलला जायला, एखादं इंजेक्शन डेंजर हो राहिलं ऑनलाईन. सो गाईज, तर जस्ट नाव घरी आलेले आहे. डॉक्टरनी काही गोळ्या दिल्या आपल्याला, हे बघा, या गोळ्या दिल्या, इंजेक्शन दिलं. डॉक्टर बोलले का काहीतरी खाय आणि मगच गोळ्या घे, नाही का? म्हटलं ठीक आहे चालेल. ॲक्च्युली खिचडी बंद केली डॉक्टरनी, दुसऱ्या पायाच्या डॉक्टरनी, बट आजच्या दिवस खातो नाही का? आता प्रियंकाला बनवायला लावतो, कारण मला अजिबात थोडा आराम करतो, नाही का? मग आणि तेव्हा बरं वाटेल. काहीच जेवण करून डायरेक्ट झोपलं होतं, आणि आत्ताशी उठलेले. पप्पा पण आले होते. घरात एवढा सारा पसारा होता, पण हे सगळा पसारा आवरला, कारण माझी कॅपॅसिटीच नव्हती, नाही का? काही आत्ताशी थोडंफार बरं वाटतं ॲक्च्युली, नाही का? पण झोपेतून उठलं नाही तर शिंक चालू झाली. दुपारी जसं झोपलेलं ना गाईस, आता 5 वाजलेले आहे बा. पाणी भरून घेतो, पाणी नाही घरात, नाही का? म्हणजे बाहेरचे 2 ड्रम भरेले, आता 1 ड्रम रिकामा करून घेतो, बादल्या बिदल्या भरून घेतो, काम येते. लय डोक्याला ताण असतो गाईस, जाम झालं नाकाचं परत, चालू फुरू झोपेल होतं तर काहीच नव्हतं. सो गाईस, तर मस्त आता पाणी बिणी सगळं भरून घेतलेलं आहे. आणि तुमच्या भावाची जो बेड आहे त्या बेडची चादर बिदर, त्यानंतर मस्त लोड वगैरे, त्यानंतर जेवढं पण पाणी होतं भरायचं, हे बघा गाईज, सगळं पाणी भरून घेतलेलं आहे आपण. तर आता गाईज आपल्याला जायचं आहे आपल्या गोडाऊनला. आज काय माहिती पत्रे बसवले की नाही, दिवसभर थांबलोच नाही तिथं, म्हणून जाऊन येऊ आता, एक चक्कर मारून घेऊ तिथं काय काय काम झालेलं आहे काय नाही, नाही का? गाईज, तर आलो होतो गोडाऊनला, म्हटलं एका साईडचे तरी पत्रे बित्रे टाकून झाले असतील, नाही का? पण अजून आहे ना पत्रे कुठंच नाही टाकलेले. एंगलची वेल्डिंगचं काम चालू आहे वरती, नाही का? खाली झालं होतं, मग अजून वरती काम बाकी. आज इकडे एंगल पसरवले यांनी, तिकडची एंगल तर काही बाकीची आहे.
म्हणजे तिकडचे पसरवले आहे बट वेल्डिंग मारायचं काम चालू आहे. दाखव का इकडे असते काहीच. हां हे बघा माझ्या अंदाजे अजून 2-4 दिवस जाणार आहे. आणि आपलं गोडाऊन आहे हे. आपल्याला पण साफसफाई करायची आहे बट यांचं झाल्याशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही असा विषय. व्यवस्थित करू नाही का व्हाईटच कलर देऊ म्हणजे जेणेकरून चांगलं दिसतं नाही का प्रोफेशनल. बाकीचं काढून घ्यायचं मग बघू आता यांचं काय काम चालू आहे अजून. आणि त्या दिवशी एवढा पसारा काढेल बघायचं. हां हे बघा हे एवढा बघा फुल मोकार पसारा आहे डायरेक्ट. यांचं काय माहिती आज किती काम होतं. पत्रे टाकले म्हणजे आपलं काम होईल लवकर. काहीच तर जस्ट नाव आपण गोडाऊनवरून आत्ताशी आलेलो आहे. आणि तुमच्या भावानी काहीच आज आहे ना आपलं जे पपईचं झाड होतं त्याला 2 पपाई पिकल्या होत्या. हे बघा ही एक आणि ही एक. दोन्ही पपाई घेऊन आलेले घरी. जेवण झाल्यानंतर आपण खाऊ त्यांना. आणि पप्पानी पण समोसे आणलेले तुमच्या भावासाठी. बट आत्ता नाही खायचे आपल्याला. उपास सोडायचे होत नाही का. आता 7:30 झाले तर आपण उपास सोडणार आहे 8:20 किंवा 8:15ला नाही का. तर मग थोड्या वेळाने मस्त भाजी वगैरे मम्मी बनवून गेलेली आहे. मग ते पण गरम करू थोड्या वेळाने असं आहे का नाही. आणि सर्दीने काही बरं वाटून नाही दिले मला. चालूच आहे पण थोडाफार आराम पडलाय नाही का. सकाळपेक्षा तर बरं आहे. नाही तर आत्ता पण लय जाम झालो असतं. सो गाईस तर आता आपण उपास सोडायला बसतोय. आणि उपास सोडायला आहे बटाट्याची भाजी चपाती आणि भात आणि समोसे. तर चला आता उपास सोडून घेऊ. तुम्ही पण तुमच्या घरी मस्त उपास सोडा काय. आणि मी पण सोडतो माझ्या घरी. काहीच मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आपलं. आणि आता गोळ्या वगैरे घेतलेल्या आहे. बरं तर काही वाटत नाही मला नाही का. डोळ्याला पण त्रास होऊ राहिला कंटिन्यू. तर चला गाईस घेतो झोपून मी आता. आणि आपली हक्की पण आपल्यासोबत झोपणार आहे. चाटू नको शांत बस. सारखी चाटत राहते नाही का. गाईज आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भाऊचे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. चलो जय महाकाल.